मधुकरराव वारकरी प्रभाग क्रमांक 3 मधून ड गटातून निवडणूक लढवत आहे आणि ह्या प्रभागातील विकासासाठी जे जे मुद्दे आहेत ते मुद्दे आम्ही हाती घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। कारण की प्रभागाचा जर विकास करायचा असेल तर सर्वात प्रथम निधी पाहिजे असतो आणि तो निधी देण्यासाठी वरी सत्ता लागत असते आणि त्या सत्तेचा वापर करत आम्हाला या प्रभागाचा विकास करायचा आहे। आदरणीय माजी नेते राजेशदादा विटेकर आणि मार्गदर्शक प्रतापभाई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। आमच्यासोबत मार्गदर्शक म्हणून पॅनल प्रमुख म्हणून आमच्याकडे बबन मकासरे साहेब आहेत आणि थोड्या मतानं त्यांनी जो निसटता पराभव स्वीकारलेला आमचे चांदूजी पटेल आहेत आणि पिंजारी समाजाचं नेतृत्व म्हणून महबूब भाई आहेत आणि मी एक तरुण म्हणून ह्या पॅनलमध्ये आहे। आम्ही चारांची सांगड अत्यंत एकदम मेहनतीनं आणि जिद्दीनं ह्या प्रभागात आम्ही चालवत आहोत आणि ह्या प्रभागात आम्ही 100% बदल घडू असा जनतेमध्ये विश्वास आहे। त्यामुळे जनताचा आम्हाला पाठबळ आहे, त्याच विश्वासावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। ज्या भागामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये रोड नाहीत, नाल्या नाहीत आणि मूलभूत सुविधा नाहीत, आम्ही कोणत्याही पदावर नसताना आम्ही सरगम कॉलनीमध्ये निधी टाकून रोड नाल्या ह्या बनवलेल्या आहेत। आम्ही पदावर नसताना आम्ही पहिलेच कामं केलेले आहेत आणि जर आम्ही उद्या सत्तेत असतो आणि जर निवडून आलो तर 100% प्रत्येक ठिकाणी रोड आणि प्रत्येक ठिकाणी नाली करण्याचं आश्वासन या ठिकाणी देतो। काल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या सभेमध्ये त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये सांगितलं की मी परभणी जिल्हा दत्तक घेतोय आणि दत्तक घेतल्यावर परभणीची 100% बारामती होण्यात अवगत नाही आणि आपण सर्वांनी त्यांच्या शब्दाला मान देत या परभणी शहराचं एक चांगलं भविष्य म्हणून आपण अजितदादाच्या पक्षाला निवडून द्यावं ही सर्वांना विनंती करतो। शुक्रिया अदा करता हूँ जो मेरे को अभी तक पक्ष ने कोई भी पक्ष ने मेरे को टिकट दिया कि पब्लिक में मेरे को वोटिंग दी थी करके मैं 3 बार खड़े रहा। 3 बार खड़े रहने के बाद मेरे को पब्लिक मतदान दी थी। इसके लिए पार्टी ने मेरे को टिकट दिया। मेरे संग दीपक भैया एक है, बबन मकासरे और बाप भाई पिंजारे का बच्चा एक है और अभी भी मेरे को तुम चुन के लाने की मेरे को उम्मीद है और तुम मेरे को चुन के देने वाले बहुत मस्त देने वाले, मेरे पैनल को चुन के देने वाले है। ओके बस हे आहे की अजितदादा गटाचे आम्ही 3 उमेदवार 4 उमेदवार आहेत, चांदू पटेल, वारकरी आणि महबूब भाई बबन मकासरे। तर आमच्याला अजितदादा काल येऊन गेलेले आहेत की आम्हाला जास्तीत जास्त वार्डामध्ये निधी देण्याची तयारी आहे आणि असं आहे की शाळेचा पाणी पुरवठ्याचा जे गटाराचा जे परभणीमध्ये जे आहे तसं नाल्या गेल्या ते गटारा करण्यासाठी आम्हाला निधी देण्यासाठी उपलब्ध होणार आहे। त्याच्यानं अजितदादा संघ आम्ही गटाची माणसं येतं आणि त्याच्यामध्ये आमदार इटेकर साहेब आमचे संघ येतं, प्रताप देशमुख आमचे संघ येतं आणि सगळे नेत्यांना सगळ्यांना आम्हाला बहुमतानं आम्हाला निवडून द्यावं आणि विकासाच्या कामासाठी आम्ही पाठपुरावा करून विकास वार्ड क्रमांक 3 मध्ये जसं मी नगरसेवक 96ला झालेला आहे, 96मध्ये मी जे विकास केला आहे पाणी पुरवठा, रोड, नाली, घरकुल योजना त्याच्याने आणि शाळेची योजना मी जे वापरली आणि योगायोगाला मला यशस्वी झालो आणि 2006मध्ये बी मी निवडून आलो ज्या टायमाला, तरी 2006ला ज्या टायमाला ही स्वच्छता हास्यनगर जिथे कॉलनी आहे या कॉलनीमध्ये पायानं सुद्धा येऊ शकत नव्हते लोक, त्या परिस्थिती मी रोड नाली माझ्या हातानं काम झालेलं आहे आणि आता 2026ला या माझ्या सगळं 4 उमेदवार आहेत, एक वारकरी, चांदू पटेल आणि महबूब भाई म्हणून आणि बबन मकासरे म्हणून। आता पहिलं तर मी एकला होतो, मग आता 4च्या हाती लावून जसं निधी आणण्यात येईल, पहिल्यांदा समजा 1 कोटी 2 कोटी तर 5-6 कोटीची निधी आणून वार्डाचं एक चांगलं वापरण्याचं आणि लोकांना सुविधा देण्याची माझी तयारी आहे। हे